हाय हॅलो, आज आपण बनवणार आहोत डाळबट्टी। त्यासाठी साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। 2 वाट्या प्रमाणात गव्हाचं पीठ घ्यायचं। नंतर रवा, 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, त्याच्यामध्ये ओवा टाकणार आहोत आपण। 2 चमचे ओवा, चवीपुरतं मीठ आणि थोडासा सोडा थोडंसं कसं टाकायचं आहे। तेल टाकू त्याच्यामध्ये 2 वागळ्या। नंतर ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कणिक मळून घेऊ। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। 10 मिनिटं भिजून देऊ पीठ। छान अशा डाळबट्ट्या होत्या मग नंतर भिजल्यानंतर 10 मिनिट। पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे। आता आपण गोळे बनवून घेऊ। आपले गोळे बनवून तयार आहे। आता चाळणीला तेल लावून घेऊ। इकडं खाली धर। ओके, आपण आता चाळणीला व्यवस्थित तेल लावून घेऊ। त्याच्यामध्ये गोळे ठेवून घेऊ एक एक। आपले गोळे बनवून तयार झालेले आहे। आता कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चाळण ठेवून देऊ आणि 10-15 मिनिटांनी शिजवून घेऊ। 10-15 मिनिटं शिजवून घेऊ। झाकण व्यवस्थित ठेवून गॅसची फ्लेम वाढवून देऊ। हॅलो, आपले आता डाळबट्टी शिजलेले आहे। त्याचे काप करून घेऊ। आता आपली मस्त डाळबट्टी तयार आहे। छानशी कुरकुरीत झालेली आहे। भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।